नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही नंदिनीला विचारते, जीवाचे ऑफिस कसे सुरू आहे. तेव्हा नंदिनी तिला उत्तर देते, तेव्हा कुठलेही काम जीवा मन लावून करतात. फक्त चिंता वाटते की बाबांनी त्याला काम जबरदस्तीने करायला लावलेले आहे. तर तिकडे आपण पाहतो, रम्या आणि वसुंधरा हे लॅपटॉपला पेन ड्राईव्ह लावून तो व्हिडिओ पाहू लागतात. तर त्यामध्ये त्यांना काव्य दिसते व त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आपण पाहतो, नंदिनी ही जीवाचा दुपारचा डब्बा घेऊन गेलेली असते आणि तिला पाहिल्यानंतर जीवा देखील आश्चर्यचकित होतो आणि नंदिनी बोलते, मी तुमच्यासाठी डब्बा घेऊन आलेले आहे, चला आता जेवण करून घ्या. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बाबा येतात आणि बाबा बोलतात, आपल्या ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्ये खूप चांगले जेवण मिळते, त्यामुळे यापुढे ऑफिसमध्ये डब्बा घेऊन येण्याची काही गरज नाही. आणि तेव्हा नंदिनी आणि जीवा दोघेही अवाक बाबाकडे पाहू लागतात. तर घरी आपण पाहतो, पार्थ काव्याला आपल्या हाताने जेवण भरू लागतो आणि बोलतो, लग्नामध्ये मी तुम्हाला असं घास भरवला नाही, त्यामुळे त्याची परतफेड मी आता करत आहे. माझ्या बायकोला मी माझ्या हाताने जेवण भरवत आहे. आणि तेव्हा काव्य आणि पार्थ दोघे एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये रम्या, वसुंधरा, काव्य आणि जीवाचा हाच बॉयफ्रेंड होता का, हे सत्य समजणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.